तुम्हाला सर आता मी केतूसाठी सांगेन. केतू ग्रह. हा, केतू, ज्यांना केतूची महादशा चालू आहे, हा. ज्यांना सर कमरेपासून खाली त्रास आहे, पाय दुखणं, गुडघं दुखणं, मूळव्याधा संबंधी, लघवी संबंधी, डायलिसिस, हर कुठलेही केतू, ज्या लोकांना सर डायलिसिस आहे त्यांना केतू ग्रह त्यांचा कमजोर आहे. हो. हा, कारण लोकांना समजत नाही की, आणि कुणी जे बघतील व्हिडिओ सर, ज्यांनाही कमरेपासून खाली त्रास आहे त्यांनी आपली कुंडली काढायची आणि बघायचं की आपला केतू ग्रह वीक आहे. ओके. आणि केतू ग्रहासाठी एक जनरल रेमेडी मी सांगते सर, तुम्ही गणपती बाप्पांना विसरायचं नाही. बरोबर. करेक्ट. म्हणून केतूला जर स्ट्रॉंग करायचं असेल तुम्हाला, ज्यांना पण ह्या प्रॉब्लेम आहेत किंवा कुणाचा मुलगा ऐकत नाही असेल, ते कानात बाली, तर केतूचं जनरल रेमेडी आहे, कानात बाली वापर. बरोबर. आणि ही एक फॅशन पण आहे sir. हो. जर तुम्हाला केतू स्ट्रॉंग करायचं असेल, गणपती बाप्पाची पूजा करणं गरजेचं आहे. शिवाय तुम्ही प्रत्येक गुरुवारचं थोडी चणा डाळ किंवा केळ, जी केळी असतात पिवळं बरोबर. येलो कलरचं, एकदम ग्रीन कलर नसला पाहिजे त्याच्यामध्ये. Correct. ग्रीन आला की तिथं बुध आला, हिरवा आला की बुध आला. प्लेन असं पिकलेलं केळ पिवळं असं तुम्ही 3 केळी गणपती बाप्पाच्या मंदिरात नेऊन चढवायची. इथे नसेल, कारण 3 केळी दररोज लोकांना नाही दिवेत ना सर. ज्यांचं खरंच आहे कंडिशन वीक आहे किंवा काय, तर ते पण खाली 1 किलो चणा डाळ घरात आणून ठेवायचे सर. 1 किलो चणा डाळ. हा. आणि त्या चणा डाळमध्ये थोडीशी प्रत्येक गुरुवारी नेऊन तुम्ही चढवायची कुठे चढवायची मग? गणपती गणपती बाप्पाच्या. गणपती बाप्पाला. केतूचं म्हणजे गणपती.